किती किलोची असेल ही? 17 किलोची सुरमई. उचलून दाखवशील? बापरे. कुप्पा घेवायला गेलो. कुप्पा आहे काय? थंडीमध्ये पोपटी खाण्याची काहीतरी अलगच मजा आहे. तर तुम्हाला बाहेर जाता येत नसेल कुठे शेतात वगैरे पोपटी करायला, तर घरच्या घरी पण तुम्ही हा व्हिडिओ बघून बनवू शकता. स्टेडी गो. वाफेवरती तयार झालाय बघा मम्मा. उडा. तर भूमिशा ये घे, ये सर्व जे मसाला आहे तू पॅक करून घे. मी व्हिडिओला स्टार्ट करणार आहे. ओके, तू ते काम करून घे. आणि अनाया कुठे आहे? रूम मध्ये. अनाया. अरे बापरे. अनाया आणि माही ते आहे. माहीला काय केलंय तुम्ही? बाबू बनवून टाकलंय. बाबू बनवून टाकलंय. अरे बापरे. अरे बापरे. तर हे दोघं खेळत आहे आणि भूमिशा आहे ते मसाला भरत आहे. ये काय आहे? बॅनर न्यू इयरचा. अनायाची पार्टी पण आहे ना सोसायटीमध्ये, तर तिने बॅनर बनवलेला आहे. तर तिचं पण आज किटी पार्टी होणार आहे आणि आमचं पण आज पोपटी पार्टी होणार आहे. चला बाय बाय बाय. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? आम्ही पण एकदम मस्त मजेत आहे. आणि तुम्ही सर्वांना हॅपी न्यू इयर. आज 31 आहे, पण हे जो व्हिडिओ आहे ते न्यू इयरला येणार आहे, म्हणून सर्वांना ऍडव्हान्स मध्ये हॅपी न्यू इयर. तर आज आम्ही 31ला काय करणार आहे आता तुम्हाला माहितीच आहे की मी आता घरात आहे. तर आम्ही 31ला काही स्पेशल प्लॅन आहे, पण बाहेर नाहीये, घरीच करणार आहे. आणि घरी काय करणार आहे माहितीये मंडळी? पोपटी. तर पोपटी म्हटलं तर तुम्ही विचार करत असेल ही पोपटी बनवायला कुठे जाणार आहे? तरी पोपटी बनायला कुठे जाणार नाहीये, शेतात वगैरे काय करणार नाहीये. आम्ही घरीच पोपटी बनवणार आहे आणि ते पण कुकर मध्ये. तर तुम्हाला आज काय बघायला भेटणार आहे? कुकरचा पोपटी. तर त्याच्यासाठी जे सर्व इन्ग्रेडियंट्स आहे ते मी आणलेली आहे. तर जे मेन इन्ग्रेडियंट आहे ते हे पोपटीचा पालक आणि वालाचा शेंग, ते मेन इन्ग्रेडियंट आहे. त्याच्यासाठी मी प्रणितला खाली पाठवणार आहे. तर प्रणित कुठे आहे तू? हॅलो. काय कुठे चाललाय तू? कुठे चाललोय काय? कुठे चाललोय? मग एवढं गोरा बनवून कुठे चाललंय? एकदम ग्लो होते. तर पोपटीचं पानं सांगायला चाललंय की कुठेतरी वेगळं चाललंय? अरे आज न्यू इयर आहे, तुझी फुल पॅन्ट घातली तर कुठे चाललंय? काय एवढं? फुल पॅन्ट नाही, तोंडात काय एवढा ग्लो दिसते? मेकअप विकअप लावलाय? माझं काही लावलंय काय सामान? मी फेसवॉश विसवॉश? तुझा सामान कशाला मी युज करू? मग माझ्याकडे का फेसवॉश नाही? भीत काय तू? भीतोय कुठं? काय लावलंय तू? काय लावलंय मी तुला का सांगू? मी माझ्या विवसला सांगणार, तुला नाही सांगणार. नाही सांगणार. जा तू. आईची नुसती कटकट कटकट संपत नाही. आता फेसवॉशची गोष्ट निघाली मंडळी, तर या तुम्हाला दाखवतो मी कोणता फेसवॉश युज करतोय. तर मागच्या 1 आठवड्यापासून मी वापरतोय मुस्ताकचा ओशन फेस वॉश. याचा रिझल्ट तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती बघायला भेटू शकते. आणि मुस्ताक ओशन फेस वॉशची खासियत अशी आहे, युनिक गोष्ट अशी आहे, हा फक्त मेन स्किन साठी बनलेला आहे आणि याच्यामध्ये नो हार्मफुल केमिकल्स आहेत. आणि याचा मेन इन्ग्रेडियंट्स आहे सॅलिसायलिक ऍसिड, जो तुमच्या पिंपलला प्रिव्हेंट करतो आणि नवीन येणाऱ्या पिंपललाही रोखून देतो. आणि दुसरा इन्ग्रेडियंट आहे तो लिकोराइज एक्स्ट्रॅक्ट आणि मेंथॉल, जे आपल्या स्किनला एकदम थंड थंड करून ठेवतो. आणि जो आपण फेस वॉश करतो ना, तेव्हा एवढा रिफ्रेशिंग वाटतो का एकदम कूल इफेक्ट मिळतो आपल्याला याच्याने. आणि या प्रोडक्ट बद्दल बोलायचं झालं तर 2 महिन्यापर्यंत चालतो आणि खिशाला परवडणारी प्राइस आहे. आता मी सांगतोय म्हणूनच तुम्ही हा प्रोडक्ट बाय करू नका, पण तुम्ही फ्लिपकार्टच्या साईट वरती जा, तिथे त्याचे रिव्ह्यूज चेक करा. 4.5 लाखापेक्षा याचे रिव्ह्यूज आहेत. आणि जर तुम्ही अमेझॉन वरती गेले तर 10,000 रिव्ह्यूज आहेत. आणि ह्या प्रोडक्टला युज करणं ही सोपं आहे. आता कसं युज करायचं ते मी तुम्हाला दाखवते. पहिले तर तुमच्या हातावरती फेस वॉश घ्या. हातातनं फेस निघेपर्यंत तुम्ही त्याला रब करा आणि त्याच्यानंतर तुमच्या चेहऱ्याला सर्क्युलर मोशन मध्ये अशा प्रकारे तुम्ही लावायचं आहे. पूर्ण 1 मिनिटापर्यंत तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे तुमच्या चेहऱ्यावरती आणि त्याच्यानंतर पाण्याने धुवून काढायचा आहे. हा एकदम भारी सुगंध आहे आणि दिवसातनं 2दा यूज करा मंडळी हा प्रोडक्ट तुम्ही, एकदम बेटर रिझल्ट साठी. आणि हा तुम्हाला सनरेज टॅनिंग पासून 12 तासापर्यंत प्रोटेक्शन देतो. याला ऑर्डर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, तिथे लिंक आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करताच अमेझॉनच्या पेज वरती तुम्ही पोहोचणार. तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर लिहायचा आहे आणि बाय नावला इथे क्लिक करायचं आहे. आणि बाय नावला क्लिक करून तुमच्या घरापर्यंत 2-3 दिवसामध्ये हा प्रोडक्ट येऊन जाईल. बेटर रिझल्ट साठी नक्की वापरून बघा मुस्ताकचा ओशन फेस वॉश. समजलं आता कोणता फेस वॉश वापरते? चोरून चोरून ऐकत होतीस ना? हा जाऊ आता. पोपटीचा पाला आणायला आणि मासली आणायला चाललोय, दुसरं काय नाही. चल बाय.
चला आलोय आपण दिवाला गावामध्ये आणि चिंबोरी बघा, एक नंबर चिंबोरी. 30 ला आणलीस काय सगळी? 30 साठी घेऊन आली बघा. आपल्याला पोपटीचा पाळा तर पाहिजेच, सोबत आपण मासलीची पण पोपटी टाकणार आहोत. आयुष्याताई कुप्पा घेवायला आहे. कुप्पा आहे काय? दे कुप्पा, पाव किलो दे. मला वाटलं आज मार्केट बंद असेल पण फुल भरला आहे. हे बघा कमी आहे. हे बघा 31चा दिवस सर्व पार्टीला गेले असतील असं वाटलं, पण सर्व गिराक आहेत बघा. माशाची पोपटी बनवणार आपण. पाव किलोच दे, जास्ती नको. हा पण इकडे बघताय तुम्ही हलवा मासा, सुरमई, मांदेली, सर्व प्रकारचे मासे आहेत. काय बाय बऱ्याच बघा पापलेट पण आहेत तिच्याकडे. आणि विनंती ताई पण आहे तिथे, त्यांच्याकडे सुरमई बघा किती 15, 16, 17 किलोची सुरमई आहे बघा त्यांच्याकडे. हे काय दाखवतस? टायगर प्रॉन्स दाखवते बघा. करपाली ताई काय कापतेस? बोंबील मासे कापताना दिसते बघा. हे काय? जिताडा ही घोल आहे ना, जिताडा घोल. हे बघा. आणि नर्मदा ताईने आवाज दिलाय, बोलते 16 किलोची सुरमई बघितलीस ना, आता 20-25 किलोची बघ बोलते. किती किलोची असेल ही? 17 किलोची सुरमई. उचलून दाखवशील? बापरे, 17 किलोची सुरमई. मस्त. सुरमई, हलवा, रावस काय पाहिजे असेल ते इकडे भेटत असते बघा. चला आपण कुप्पा मासा घेतलाय, आता जाऊया आपण पाळा शोधायला. बांबोटीचा पाला नाही काय बोलतात? हो पोपटीचा पाला नेवायला आलोय. हे बघा आणखी मित्र आलेत आपले पोपटीचा पाला घेवायला. भेटला ना श्रेयश? हो हा. अरे वा, यांच्या होडीमध्ये गेलेलो आपण. श्रेयश दिसतोय, श्रेयशनी जाम जमवलंय. चला तर पाला आणि शेंगा घेऊन आलोय आपण घरी. आणि ते उमानी बघा सर्व तयारी करून ठेवलेली आहे. एक बाजूला तुम्हाला चिकन दिसतंय, एक बाजूला कॉर्न, बटाटा, आणि इकडे आपण जो कुप्पा मासा आणला तो पण ठेवलेला आहे, आणि इथे शेंगा पण आहेत. तर उमा, व्हॉट नेक्स्ट, व्हॉट वी आर गोइंग टू डू? आणि भूमिशासाठी बिग थम्स अप, कारण तिच्यामुळे हा आपल्याला पाला भेटलाय. एक नजरेमध्ये तिने स्पॉट केला आणि भेटला. आणि नंतर आम्ही अशा खजिन्यामध्ये गेलो, तिकडे बांबोट्याच्या पाळ्याची खजिनाच होता, पाळाच पाळा होता तिथे. आणि एक नंबर सुगंध आहे मंडळी या पाळ्याचा. खरंच एक ज्याने कोणी पोपटीचा शोध लावलाय ना, माणूस एकदम भारी असेल तो. एकदम भारी फ्लेवर येणार आहे आपल्या चिकनला. तर काय कृती आहे उमा, काय करणार आहे आता? आता आपल्या व्हेजिटेबलचा एक सेक्शन आहे, एक चिकनचे सेक्शन आहे, म्हणजे मॅरिनेशन वेगवेगळं होणार आहे. अंडा तर काय करायला नाही लागणार, आणि कुप्प्याला पण एक मॅरिनेशन करायचं आहे, आणि सर्व आपल्याला याच्यात लेअर करायचं आहे. आता जेवढं जाईल तेवढं बघू. तर जे काही आहे सर्व आपल्याला मॅरिनेट करून या कुकर मध्ये टाकायचं आहे. नेहमी आपण शेतामध्ये मटक्यामध्ये टाकतो, त्याच्याच जागी आपण कुकर मध्ये टाकणार आहोत. आणि आता आपण मॅरिनेट करून घेऊया चिकनला. चिकनसाठी आपण दही आणलाय. चिकनचं मेन मॅरिनेशन आहे, तर त्याच्यात आपण टाकणार आहे दही. आणि मॅरिनेशन करून आपल्याला थोडा अर्धा तास ठेवा, म्हणजे सर्व एकत्र मिक्स होऊन जाईल. ओके. तर बघा चिकन कसा दही लावून करणार आहे. दही लावल्याने आणखी सॉफ्ट होतो, आणि खायची चव एकदम भारीच असते, वेगळीच असते. तर आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. मॅरिनेशन साठी सर्व मसाला, जे बेसिक मसाला आहे, जसं मी टाकलेला आहे काश्मीरी चिली पावडर. मेन मॅरिनेशनचाच गेम आहे ना. येस. गरम मसाला, हल्दी, आणि त्याच्यानंतर हळदी, आणि शेवटी आपला अस्सल आगरी कोळी मसाला. एक मिनिट. तर नक्की ट्राय करा, नसेल अजून केला तर. 250 ग्रामच्या पॅक मध्ये पण आता आपण मसाला सुरू केलाय. हा बघा एकदम झणझणीत, एकदम झणझणीत व्हायला पाहिजे ना. आणि थंडीमध्ये पोपटी खाण्याची काहीतरी अलगच मजा आहे. तर तुम्हाला बाहेर जाता येत नसेल कुठे शेतात वगैरे पोपटी करायला, तर घरच्या घरी पण तुम्ही हा व्हिडिओ बघून बनवू शकता. हे बघा मस्त ना, मसाला टाकल्या सुगंध एकदम भारीच येतो आपला. आणि हा बघा 250 ग्रामचा पॅकेट नक्की मागवा. ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी ऑप्शन आहेत आपल्याकडे. आणि मीठ टाकलं आहे उमानी, जलेपे नमक, मीठ, जलेपे नाही चिकन पे. काय पण बोलतो प्रणित कधी कधी. आणि शेवटी त्याच्यावरती लिंबू पण शिपलाय, लेमन, लिंबू. मेन जे काम आहे ते फुल मॅरिनेशनचं आहे. म्हणजे तुझं काहीच काम नाही, मग तू कशाला थांबली इथं? अरे मॅरिनेशन मेन आहे बोलते मी तुला.
मला वाटलं उमा मेन आहे, पण इथे उमा सांगते मॅरिनेशन मेन आहे. हे बघा मस्त, स्वतःची तारीफ बिलकुल नाही करत कधी पण. नुसता माझं डोकं नको फिरू. हा हे बघ एक झाला. ओके, तर मॅरिनेशन झालेलं आहे. याला एक बाजूला ठेवायचं आहे. तर आपण याला एक बाजूला ठेवू. कोंबडीला बाजूला ठेवूया, इथंच ठेव कुठेतरी. ओके, याला इथे रेस्ट करू दे. आता चिकनचा मॅरिनेशन मंडळी बघितला तुम्ही. आता कॉर्न आणि ज्या शेंगा वगैरे त्यांचं मॅरिनेशन उमा कशी करते ते बघा. पण मेन उमा नाही आहे, मॅरिनेशन मेन आहे, हे लक्षात ठेवा. तर आता आपण सेम प्रोसिजर, काय ट्विस्ट आहे याच्यामध्ये? फक्त दही नाहीये ना. बरोबर, मुलगा शिकला, प्रगती झाला. हे म्हणजे काय करते, कोण कोण एकदा डायरेक्ट पण करतात, पण हे असं केलं तर काय होईल माहितीये, इंडिव्हिज्युअली सर्वांना मसाला लागेल. अच्छा अच्छा, हा म्हणजे या ज्या आपण 3 पद्धतीने मॅरिनेशन करतोय ते एकदम प्रॉपर मसाल्याला लागला पाहिजे सर्वांना, म्हणून करतो. तर आता आपण दोन्ही हाताने त्यांना मॅरिनेट करूया, मसाला लावूया. बटाटा, कॉर्न आणि शेंगा. जी हुशार भूमिशा आहे बोलते की ही जिथपर्यंत मॅरिनेट करते तोपर्यंत मी कुकर मध्ये सिटी घेऊ काय? आता मी काय नाही बोललो. तुला आवडं डोकं आहे ना कंची, कुकरन काहीच नाही, सिट्या घेऊन काय करशील? हे बघा, 10वीला पहिला नंबर, 12वीला 4था नंबर, आणि आता सायन्स मध्ये, आणि बोलते मी कुकरात सिट्या घेऊ काय तोपर्यंत? कहा से आते हे लोक. तर आता कुकरच्या सिटीचा तिला काम नाही दिला तर विचारते की अंड्याला मॅरिनेट करू काय? अंड्याला मॅरिनेट करून करतात काय? चला, तर उमा आता अंड्याला मॅरिनेट करून दाखवणार. अंड्याला धुवायला ठेवूया. ओके, आणि लास्टला आपला कुप्पा आहे. कुप्पा मासा आहे आपल्याकडे, कुप्पा. हा, तर आम्ही कुप्पा ऍक्च्युली 1/2 किलो आणला होता, थोडाच घेतलाय कारण आपल्याकडे मंडळी कमी आहे आणि मटेरियल जास्त आहे. तर कुप्पाला कसा मॅरिनेट करणार उमा? ते सर्व जाईल काय कुकर मध्ये? हा, जाईल ते जाईल, नाही तर परत करू. भूमिशाची खूप तारीफ करत होतो सिटी घ्यायची, पण त्याच्या आधी एकदम बघा, विसरणारी मुलगी. मेन जो इन्ग्रेडियंट आहे तोच नाही टाकला तिने, वाटण. एंट्री वाटण कोण टाकणार? हे वाटण आहे कोथिंबीर, मिरची, आला, लसूणचा. ते कोण टाकणार? तू टाकणार. कधी कधी असं वाटतं काय घेऊन आलोय मी, कुठून? अरे म्हणजे पाळा कोणता घेऊन आलोय असं वाटतं. हा, तर आता आपण मस्तपैकी वाटण पण लावूया. तो हे फक्त चिकनलाच लावायचं आहे, चिकन आणि मच्छीला लावू. आणि याला व्हेजिटेबलला नाही लावायचं. हे बघा मंडळी, वाटण विसरलो होतो, तुम्ही विसरू नका. आता अजून मस्त सुगंध. खरंच खूप सुंदर. माझं डोक्यात चालत होतं, काहीतरी विसरलंय. तुझं डोक्यात चालतंय, डोक्यातला भेजा चालत नाही. आता शेवटी आपण मासलीला पण आता मॅरिनेट करूया. मच्छीला बघून मला आठवण आलं. बघ, मच्छीच एकदम डोका चालवते. चिकन काय सर्व इंजेक्शन वाला असतोय, मासलीच आपली एकदम फ्रेश. हा, तर याच्यात पण सेम आगरी कोळी मसाला आणि गरम मसाला आणि वाटण टाकलंय आपण. तर मंडळी, रेसिपीज आवडतात ना उमाच्या, एकदम युनिक रेसिपीज दाखवत असते. हा, तर तुम्ही पण ट्राय करत जावा, आणि आवडत असतील तर नक्की सांगत जावा कमेंट मध्ये. पुढच्या व्हिडिओ मध्ये कमेंट केली तरी काय हरकत नाही. हे बघा, तुम्ही पण कसं पोपटी करता ते पण आम्हाला कमेंट. हा, मी कसं करते माहितीये? तू एक हिरवा कलर घेते, त्याच्यात व्हाईट कलर टाकते, मग पोपटी कलर होते आमचं. तू घे, चिट्या घे. तर मंडळी 10-15 मिनिटं झालेत मॅरिनेट करून आपण चिकन आणि व्हेजिटेबल्स आणि माशाला. आता आपण बेस बनवूया, म्हणजे जो काय आपण पाला घेऊन आलोय पोपटीचा, तोच आता कुकर मध्ये टाकूया. त्याआधी आपल्याला बेस बनवायचा. ओके, म्हणजे असा प्रयत्न ठेवू मा की पाला सर्व याला लागला पाहिजे. जसं सिल्वर फॉइल कसं आपण पॅक करतो तसा पाला लागला पाहिजे, तेव्हाच त्याला सुगंध भेटेल त्याचा. तर पहिले काय टाकणार आहे उमा? शेंगा. तर आता आपण शेंगा टाकूया. शेंगा टाकायचं. ओके, शेंग्याला बसू दे मध्ये. त्याच्यानंतर आपण चिकन टाकूया. लेग पीस टाकलाय. लेग पीस आपण एक साइड मध्ये चिकनला अरेंज करूया. नेक्स्ट आपण टाकणार आहे कॉर्न, बोंड, बटाटा. अंडी पण टाकूया. अंडीला पण एक जागा शोधूया असं मध्ये. आणि अंडी पण भारी लागतात मंडळी याच्यातली, तर अंडी पण टाका, सर्व टाका. अजून आपल्या जे शेंगा आहे ते जसं आपण बिर्याणीला लेयर्स करतात तसंच करा. आता आपण चिकन पण टाकूया. मच्छीचा काय तू नंतर टाकणार आहेस नेक्स्ट याच्यामध्ये? मच्छी वास येईल म्हणून आपण थोडा रिस्क आहे मच्छीचा,
म्हणून आपण नंतर टाकूया मासलीला नेक्स्ट याच्यामध्ये. पाहिजे तर आपण वेगळं त्याला फ्राय करू, डीप फ्राय, आणि मग सोबत खाऊ. चालेल चालेल, तसं करू. होईल नाही. हा, त्याच्यानंतर वरती जो आपण पाला आणलाय तोच, आणि हा पालाच मेन आहे मंडळी. वारंवार सांगत आलोय मी, याच्याशिवाय पोपटी करूच नका तुम्ही. तर घरच्या घरी पोपटी बनवायची टेक्निक उमा मॅडम दाखवताना दिसते तुम्हाला. तर नक्की आत्ताच व्हिडिओला लाईक करा, आणि भरपूर कमी लोक लाईक करतात आजकाल व्हिडिओला. हा, पूर्ण व्हिडिओ बघताय, कमेंट पण छान छान करताय, पण लाईक नाही करत. तुम्ही लाईक कराल तेव्हाच तुमच्यासारखे व्हिडिओ जे सर्च करतात त्यांना आपला व्हिडिओ रेकमेंड होईल. तर नक्की लाईक करा. एकदम भारी रेसिपी दाखवली तुम्हाला उमानी. तर चला, आता भरलाय आपला कुकर, आता त्याला मस्त एकदम काय नाही आपोआप शिजते. एक 5-6 सिटी घ्या, काही हरकत नाहीये. जेवढं शिजेल तेवढं चांगलं वाटेल. आपण तू 4च घे सिट्या, भूमिशाने 2 सिट्या घेतल्यात ना. कधी त्याच्यावरती पाल्याला आपल्याला थोडस मीठ पाहिजे ना. पाल्याला विसरायचं नाही आपण. म्हणजे आपण पाला पण खाणार आहोत. पाला नाही खाणार, पण सर्वांचे जे रस्सा आहे ते मिक्स होऊन जाईल. म्हणून त्यात मीठ पण टाकलंय. चला बस थोडं टाक मीठ अजून. तुला सवय आहे ना जलेबी नमक करायची. चल 5-6 सिटी नंतर भेटूया. चला, तर ऑलमोस्ट किती सिट्या झाल्या? 5-6 झाल्या ना उमा? 6 सिट्या झालेल्या आहेत. आणि आता आपण डायरेक्ट परातामध्ये कुकरच उलटा करणार आहोत. तर बघूया कशी झाली आपली पोपटी. गेली ना सिटी? एकूण 6 ते 7 सिट्या, आणि भूमिशानी त्याच्या आधी 2 सिट्या घेतलेल्या त्या. हाँ बापरे, तो फेविकॉल से भी मजबूत चिपका है. रेडी स्टेडी गो. पोपटी पोपटी पोपटी. ओ माय गॉड, पोपटी. वाव, थोडस खिडकी उघड. हा बोलस. तर मंडळी, या पोपटी खायला सुरुवात करूया आपण लेग पीस. वाव, चिकन लेग पीस. खूप गरम आहे. गरम गरम आहे, पण मजा येणार आहे. बघा, झालाय ना एकदम. मसाला मस्त लागलाय आणि वाफेवरती तयार झालाय बघा. मम्मा मम्माच आता खाऊन बघेल. चटका लागते म्हणून देते मला तो. एवढा सुपर. बटर सारखं झालं. मस्त आहे. भूमिशाचा उपास आहे. भूमिशा फक्त बघणार आहे. एकदम भारी झालाय उमा, खरंच. एकदम भारी. मसाला लागलाय बघ सगळ्यांना. आपोआप मेल्ट होते. मी दिसते का व्हिडिओ मध्ये? भारी एकदम. टेस्ट पण भारी आहे एकदम त्या पाल्याची. म्हणजे खा. बघा, मॅरिनेशन वेगवेगळं मॅरिनेशन केलंय म्हणून मंडळी वेगवेगळं टेस्ट येते ना प्रणित. एकदम मसाल्याचा बरोबर टेस्ट येते. नक्की ट्राय करा जर तुम्हाला कुठे बाहेर जायला भेटत नसेल तर. दिस इज ऑल्सो गुड ऑप्शन. आम्ही तर वर्षाच्या शेवटच्या वर्षी केलाय. येस, ट्राय. तर तुम्ही वर्षाच्या पहिल्या दिवशी किंवा नेक्स्ट दिवशी महिन्यामध्ये नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडेलच आवडेल. एकदम भारी झालेले आहे. घरच्या घरी कुकर पोपटी बनवायची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओसाठी नक्की लाईक करा आणि ट्राय करा. आणि भूमिशासाठी नक्कीच लाईक करा, कारण तिच्यामुळे हा पाळा भेटलाय. येस, आणि तिच्यासाठी आता पनीर मोमोज मागवलाय, ताकी ती 12 वाजेच्या नंतर ती खाणार आहे. तेव्हा पर्यंत राहिले तर ठीक आहे ना डॅडू. मी हे खाते, तू तोपर्यंत आपला कुप्पा मासा तळून घे. हा सर्व खाणार आहे. सर्व हाच खाणार आहे. आपल्याला बघू आता काय भेटते नंतर 12चा. कशी वाटली तुम्हाला कुकर पोपटीची पद्धत नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर उमा मॅडम साठी नक्की लाईक करा. सुरुवातीला जो तुम्हाला मी सांगितला होता मुस्तादचा ओशन फेस वॉश, जर तुम्हाला मागवण्याची इच्छा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पॉकेट फ्रेंडली प्राइस आहे याची. इझिली फ्लिपकार्ट, अमेझॉन वरती अवेलेबल आहे. तर नक्कीच वापरून बघा बेटर रिझल्ट साठी. टिल देन टेक केअर. बाय बाय. हॅपी न्यू इयर टू ऑल.